आता आपण प्रमाणित स्थितीतील कोन किंवा प्रमाणित कोन म्हणजे काय ते पाहू. सदिश कोन, डायरेक्टेड अँगल. किरण ओ ए विचारात घ्या. समजा किरण ओ ए हा स्थिरबिंदू ओ भोवती प्रतिघटिवत दिशेने भ्रमण करून आकृतीत दाखवल्याप्रमाणे ओ बी स्थिती प्राप्त करतो. अशा प्रकारे किरण ओ ए पासून किरण ओ बी पर्यंतच्या भ्रमणास सदिश कोन ए ओ बी असे म्हणतात. आद्यभुजा किंवा आरंभभुजा, इनिशियल आर्म. मूळ स्थितीतील किरणाला आरंभभुजा किंवा आद्यभुजा अर्थात इनिशियल आर्म म्हणतात. अंतिम भुजा किंवा अंत्यभुजा अर्थात टर्मिनल आर्म. भ्रमण पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या स्थितीला अंतिम भुजा, टर्मिनल आर्म असं म्हणतात. आकृतीत किरण ओ बी ही अंतिम भुजा अर्थात टर्मिनल आर्म आहे. शिरोबिंदू, व्हर्टेक्स. ज्या बिंदूभोवती आद्य स्थितीतील किरण भ्रमण करतो त्या बिंदूस शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स असे म्हणतात. या दोन आकृत्या लक्षात घ्या. सदिश कोनासाठी खालील बाबी लक्षात घ्या. 1. आद्यभुजा किंवा आरंभभुजा. 2. अंतिम भुजा किंवा अंत्यभुजा. 3. कोनाचे माप व आद्यभुजा फिरण्याची दिशा. मित्रांनो, हे लक्षात घ्या, सदिश कोन पी ओ क्यू बरोबर नाही सदिश कोन क्यू ओ पी. जर आद्यभुजेचे भ्रमण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने होत असेल तर तयार होणारा सदिश कोन धन असतो. जर आद्यभुजेचे भ्रमण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होत असेल तर तयार होणारा सदिश कोन ऋण असतो. प्रमाणित कोनाचा शिरोबिंदू, व्हर्टेक्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. काटकोनी निर्देशांक पद्धतीत आरंभ बिंदूला प्रमाणित कोनाचा शिरोबिंदू म्हणतात. आता आपण प्रमाणित कोनाच्या मापासंबंधी माहिती मिळवू. काटकोनी निर्देशक पद्धतीतील आरंभ बिंदू हा ज्या सदिश कोनाचा शिरोबिंदू असेल व एक्स अक्ष हा त्या कोनाची आद्यभुजा असेल त्या कोनास प्रमाणित कोन किंवा प्रमाणित स्थितीतील कोन असं म्हणतात. या आकृतीत थीटा आणि अल्फा ही प्रमाणित कोनांची मापे आहेत. कोन ए ओ पी मध्ये किरण ओ ए ही आद्यभुजा असून किरण ओ पी ही अंतिम भुजा आहे. थीटा झालेल्या भ्रमणाचे माप आहे. कोन ए ओ क्यू मध्ये किरण ओ ए ही आद्यभुजा असून किरण ओ क्यू ही अंतिम भुजा आहे आणि अल्फा हे झालेल्या भ्रमणाचे माप आहे. आता आपण चरणातील कोन कसा असतो ते समजून घेऊ. प्रमाणित स्थितीतील सदिश कोनांची अंतिम भुजा ज्या चरणात असते त्याला त्या चरणातील कोन म्हणतात. या आकृतीत ओ पी 1 ही अंतिम भुजा पहिल्या चरणात आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन ए ओ पी 1 हा पहिल्या चरणात आहे. येथे कोन ए ओ पी 1 चे माप 0 अंश आणि 90 अंश किंवा ऋण 360 अंश आणि ऋण 270 अंश यांच्या दरम्यान असते. या आकृतीत अंतिम भुजा ओ पी 2 ही दुसऱ्या चरणात आहे. म्हणून आपण असे म्हणू शकतो की कोन ए ओ पी 2 हा दुसऱ्या चरणात आहे. कोन ए ओ पी 2 चे माप 90 अंश आणि 180 अंश किंवा ऋण 270 अंश आणि ऋण 180 अंश यांच्या दरम्यान असते. ह्या आकृतीत अंतिम भुजा ओ पी 3 ही तिसऱ्या चरणात आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन ए ओ पी 3 हा तिसऱ्या चरणात आहे. कोन ए ओ पी 3 चे माप 180 अंश आणि 270 अंश किंवा ऋण 180 अंश आणि ऋण 90 अंश यांच्या दरम्यान असते. या आकृतीत अंतिम भुजा ओ पी 4 ही चौथ्या चरणात आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन ए ओ पी 4 हा चौथ्या चरणात आहे. कोन ए ओ पी 4 चे माप 270 अंश आणि 360 अंश किंवा ऋण 90 अंश
आणि 0 अंशाच्या दरम्यान असते. आता आपण चरणीय कोन म्हणजे काय ते पाहू. ज्या कोनांच्या भुजा 2 अक्षावर असतात त्या प्रमाणित स्थितीमधील सदिश कोनास चरणीय कोन म्हणतात. आकृतीमध्ये कोन AOA, कोन AOB, कोन AOC आणि कोन AOD हे चरणीय कोन आहेत. लक्षात ठेवा की चरणीय कोनांची मापे नेहमी 90 अंशांच्या पटीत असतात. आता आपण काही सोडवलेली उदाहरणे पाहू. उदाहरण 1. जर प्रमाणित स्थितीतील कोनाची आद्य भुजा 125 अंशातून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने भ्रमण करत असेल तर अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल? उकल. कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असल्यामुळे आणि कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असल्यामुळे कोनाची अंतिम भुजा दुसऱ्या चरणात आहे. उदाहरण 2. कोनाची अंतिम भुजा तिसऱ्या चरणात असेल तर संभाव्य कोनाचे माप किती असेल? उकल. कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल आणि कोनाची अंतिम भुजा तिसऱ्या चरणात असेल तर कोनाचे माप 180 अंश आणि 270 अंश यांच्या दरम्यान असते. किंवा कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल तर कोनाचे माप ऋण 180 अंश आणि ऋण 90 अंश यांच्या दरम्यान असते. उदाहरण 3. जर कोनाची अंतिम भुजा ऋण X अक्षावर असेल तर कोनाचे संभाव्य माप किती? त्या कोनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? उकल. जर कोनाची अंतिम भुजा OP ऋण X अक्षावर असेल तर कोनाचे संभाव्य माप 180 अंश आणि ऋण 180 अंश यापैकी एक आहे. हे कोन चरणीय कोन आहेत. आता आपण अभ्यास 4.1 सोडवू. प्रश्न 1. आकृती काढा आणि उत्तरे लिहा. 1. प्रमाणित कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 220 अंशातून भ्रमण करीत असेल तर त्याची अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल? उकल. प्रमाणित कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 220 अंशातून भ्रमण करीत असल्याने त्याची अंत्यभुजा दुसऱ्या चरणात असेल. 2. प्रमाणित स्थितीतील कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 25 अंशातून फिरत असेल तर त्याची अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल? उकल. प्रमाणित स्थितीतील कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 25 अंशातून फिरत असेल त्याची अंतिम भुजा त्या चरणात असेल. प्रमाणित स्थितीतील कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 305 अंशातून भ्रमण करीत असेल तर अंतिम भुजा कोणत्या चरणात असेल? प्रमाणित स्थितीतील कोनाची आद्य भुजा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 305 अंशातून भ्रमण करीत असेल तर कोनाची अंतिम भुजा चौथ्या चरणात असेल. प्रश्न 2. अंतिम भुजा ऋण Y अक्षावर असताना कोनाचे माप किती असते? या कोनाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? उकल. अंतिम भुजा ऋण Y अक्षावर असताना कोनाचे माप 270 अंश आणि ऋण 90 अंश असते. या कोनाला चरणीय कोन असे म्हणतात.